नमस्कार, मी शशिकांत गाडीलकर घरकुल प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण ठाण्यामध्ये 2.5 BHKचा फ्लॅट जर परचेस करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. मी आज आपल्यासाठी 2.5 BHK कोलचेत रोडवर दाखवत आहे. कोलचेत रोड प्रोजेक्टचं नाव आहे वाधवा सॉलिटियर आणि वाधवा सॉलिटियरमध्ये हा 2.5 BHKचा फ्लॅट दाखवणार आहे. आणि ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 820 स्क्वेअर फीट. प्राईससाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्लॅटच्या शेवटी मी याची प्राईस सांगणार आहे. अतिशय माफक दरात हा फ्लॅट अवेलेबल आहे. चला तर आता मी तुम्हाला फ्लॅट दाखवायचा प्रयत्न करत आहे. आता हा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटचा जर आपण विचार करतो तर याचं डायरेक्शन जेव्हा आपण घराच्या आतमध्ये येतो तेव्हा हा साऊथ फेसिंगमध्ये आपण आतमध्ये येतो आणि बाहेर निघताना हा नॉर्थ साईडला आपण बाहेर निघतो. घराच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपण हॉलमध्ये एंट्री घेतो आणि जेव्हा आपण हॉलमध्ये येतो तर हा हॉल एल शेपचा हॉल देण्यात आलेला आहे इथे. आणि हॉल अतिशय सुंदर असा हॉल बनवण्यात आलेला आहे. एल शेपचा हॉल आहे. हॉलची जी लांबी आहे ही लांबी 18 फूट लांबी आहे आणि ही जी रुंदी दिसते आपल्याला ही रुंदी ही 10 फूट रुंदी आहे. म्हणजे हा 180 स्क्वेअर फीटचा हॉल देण्यात आलेला आहे आपल्याकडे. 180 स्क्वेअर फीटचा हॉल आहे आणि हॉलच्या बाहेर एक 2 फुटाची स्टँडिंग बाल्कनी देण्यात आलेली आहे. स्टँडिंग बाल्कनी जेव्हा आपण उभं राहतो तर समोरच्या साईडला कोलचेत रोडचा व्ह्यू दिसतो आपल्याला आणि कोलचेत रोड दिसतो आहे. समोर एव्हरेस्ट वर्ल्ड आणि वाधवा सॉलिटर ह्या सोसायटीचं गार्डन दिसत आहे. अत्यंत ग्रीनरी दिसत आहे आपल्याला. चांगला प्ले एरिया आहे आणि अतिशय सुंदर असं व्ह्यू दिसत आहे आपल्याकडे. हॉलमध्ये आल्याच्यानंतर एक एल शेप हॉल असल्यामुळे इथे आपल्याला डायनिंग स्पेस भेटत आहे आणि हा डायनिंग स्पेस जो आहे आज साधारणपणे 50 स्क्वेअर फीटचा डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे. आणि हा डायनिंग स्पेस हा एकदम किचनच्या बाजूला लागून आहे. इथे किचन आहे, बाजूला डायनिंग स्पेस आहे आणि हॉल दिसण्यात आलेला आहे. जेव्हा आपण किचनमध्ये येतो, किचनमध्ये आल्याच्यानंतर साधारणपणे 80 स्क्वेअर फीटचे किचन देण्यात आलेलं आहे. हा अनयूज फ्लॅट आहे. येथे मॉड्युलर किचन आपल्याला देण्यात आलेलं आहे. खाली कॅबिनेट बनवलेलं आहे. वरती स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. इकडे एक हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि इथे देखील आपल्याला स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता ही इथे स्पेस जी आहे ह्या इथे ही देण्यात आलेली आहे आणि इकडे देखील स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. किचनच्या एक्झॅक्ट बाजूला ड्राय एरिया देण्यात आलेला आहे. येथे आपली वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. साधारणपणे खूप मोठी वॉशिंग मशीन पण आपली इथं बसू शकते. व्यवस्थित असं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. डायनिंग स्पेसच्या बरोबर बाजूला इथं एक खिडकी देण्यात आलेली आहे. ही खिडकी जेव्हा आपण ओपन करतो, उघडी करतो तर घरामध्ये हवा अत्यंत खेळती हवा घरामध्ये येते. क्रॉस व्हेंटिलेशन देण्यात आलेलं आहे. समोर पण इथे एक जागा देण्यात आलेली आहे जी आपण एंट्री केल्याची तर लेफ्ट साईडला जागा देण्यात आलेली. ही खिडकी, हॉल आणि ह्या तिन्ही खिडकी आपण ओपन करतो तेव्हा घरामध्ये नैसर्गिक अशी शुद्ध हवा आपल्याला पाहण्यास भेटते. शुद्ध हवा आपल्यास अनुभवायला भेटते. हॉलच्या नंतर आपण पुढे आल्याच्यानंतर लेफ्ट साईडला हाफ बेडरूम देण्यात आलेला आहे. हा हाफ बेडरूम साधारणपणे 90 फीटाचा हा हाफ बेडरूम देण्यात आलेला आहे आणि हाफ बेडरूमच्या बाजूला देखील ही बाल्कनी देण्यात आलेली आहे. ही बाल्कनी हॉल आणि हाफ बेडरूम या दोघांना कनेक्ट करण्यात आलेली आहे. याचा देखील व्ह्यू हा गार्डन एरिया आणि समोरचा कोलचेत रोड आपल्याला दिसत आहे. हाफ बेडरूमच्या बरोबर समोरच या इथे वॉश बेसिन देण्यात आलेला आहे. हा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूम पण साईज व्यवस्थित आहे. याची पण साईज साधारणपणे हा 120 स्क्वेअर फीटचा कॉमन बेडरूम आहे. 120. याचा व्ह्यू देखील कोलचेत रोड फेसिंग आहे आणि समोर आपल्याला गार्डन एरिया दिसत आहे, प्ले एरिया दिसत आहे. कॉमन बेडरूमच्या बरोबर समोरच, एकदम समोरच आपल्याला कॉमन वॉशरूम देण्यात आलेला आहे. आपण बघू शकता कॉमन वॉशरूम आणि टॉयलेट देण्यात आलेलं आहे.
कॉमन एरियातून आपण जेव्हा मागच्या साईडला येतो तर इथे आपलं हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम आहे. येथे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आपण बघू शकता अटॅच टॉयलेट बाथरूम. आणि ह्या बेडरूमची साईज साधारणपणे 150 स्क्वेअर फीटची बेडरूमची साईज आहे. खाली वुडन फ्लोरिंग घेण्यात आलेली आहे. आणि याला देखील एक बाल्कनी अटॅच आहे. याचा आपण व्ह्यू जर आपण बघितला तर समोर आपल्याला कोलचे रोड दिसतोय आणि हा गार्डन एरिया आपल्याला दिसत आहे, प्ले एरिया दिसत आहे आपल्याला. अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा 2.5 BHK फ्लॅट आहे. 820 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. आणि याची जर प्राईज आपण बघत असाल तर साधारणपणे हा 165मध्ये आपल्याला हा फ्लॅट भेटत आहे. आता एकंदरीत आपण संपूर्ण फ्लॅट बघितल्याच्यानंतर ह्या फ्लॅटचे काय आपण हायलाईट पॉईंट बघत आहोत. प्रोजेक्टचं नाव आहे वाधवा सॉलिटियर. कुलशेत रोडवरती हा फ्लॅट अवेलेबल आहे. 23 मजल्याची बिल्डिंग आहे. मिडल फ्लोअरची फ्लॅट आहे. एक्झिट नॉर्थ आहे. गार्डन फेसिंगचा फ्लॅट आहे. आणि 820 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. तर याच्यामध्ये एक्सटर्नल ॲम्युनिटीजमध्ये आपल्याला गार्डन भेटत आहे. एक मंदिर आहे. एक सोबत कार पार्किंग स्पेस देण्यात आलेली आहे. हा अनयूज असा फ्लॅट आहे. इंटर्नल ॲम्युनिटीजमध्ये आपल्याला मॉड्युलर किचन भेटत आहे. ब्रँडेड फिटिंग्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर ह्या फ्लॅटची प्राईस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 165 आहे. खूप अतिशय कोलशेत रोड अत्यंत चांगली डील, माफक दरात हा फ्लॅट अवेलेबल आहे. तर लवकरात लवकर आपण आपली साईट व्हिजिट बुक करून हा फ्लॅट एकदा व्हिजिट करून घ्या. जास्त काळ फ्लॅट राहणार नाही आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून मी आपल्यासाठी रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दाखवू शकतो. तुर्तास थांबतो.